हे केल्यानंतर तुम्हाला सगळीकडे प्रेम भेटणार आहे, कारण तुम्ही प्रेमाच्या ऊर्जेने भरून जाणार आणि प्रेमाच्या ऊर्जेने भरल्यावर तुम्ही प्रेम वाटत राहणार. तुम्हाला प्रेम हवे असेल तर तुम्ही प्रेम देत राहा, तुम्हाला रिस्पेक्ट हवी असेल तर रिस्पेक्ट देत राहा. स्वतःला नवीन गोष्टीमध्ये गुंतवा, काहीतरी नवीन शिकण्यामध्ये गुंतवा आणि म्हणजे दररोज सकाळी फिरायला जा. फिरल्याच्यानंतर तुम्ही रस्ते बघा, झाडे बघा, ढग बघा, पक्ष्यांचे आवाज ऐका, त्यांचं किलबिलाट ऐका. फोनमध्ये वेळ घालवू नका. मी सांगते तुम्हाला की तुम्ही आठवड्यातून एकदा डिजिटल डिटॉक्स पण करायला हवा. जसं की देवाला आपली आठवण असायला हवी, या विचाराने लोक देवाचा आठवड्यातून 1-2दा उपवास धरतात. तसा आपण फोनचा, लॅपटॉपचा उपवास धरायला हवा, ज्याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात. आठवड्यातून पूर्णपणे स्विच ऑफ करायचा फोन आणि कोणाशीही बोलायचं नाही, कोणतीही रील बघायची नाही, मूव्ही बघायचा नाही. याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात. जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच करा. आणि हो, आठवड्यातून एकदा कुठेतरी फेरफटका मारायला जा. एकटे जा, कोणालाही सोबत नका घेऊ. एकटे फिरायला जा. एकटं फिरल्यावर तुम्हाला जे शिकायला भेटतं ना, ते तुम्हाला सोबत कुठे कोणासोबत जाऊन कधीच नाही भेटत. ट्रस्ट मी, तुम्ही हे करून बघा. आणि हे सगळं केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा हॅपीनेस 100% ओव्हरलोड झाल्याशिवाय राहणार नाही. ट्रस्ट मी.